परमात्मा मीच असे माझे अपाद स्वरूप समुद्रावरती गणो तरण ब्रह्मा विष्णू महेश गण सूर्यचंद्रवर्ण यमनिर्विती देवी कुबेरही तैसेची लो सर्वज्ञानी दयागण मुनी हृदयी ज्याचे कृती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदती माझे होतसे अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्ममित्यसे इति सदैव निष्काम बोधक प्राप्ती कारणे लदावाराम तो मी चायात्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या या अवनीतलावर किंवा पृथ्वीवर जेवढे म्हणून मानव मात्र आहेत त्या सर्वांना दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची आणि परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे. थोडक्यात परमानंद प्राप्तीची आणि दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची इच्छा यालाच मुमुक्षा असं म्हणतात. म्हणजे मुमुक्षुत्व जो मनुष्याला या संसार बंधातून किंवा दुःख परंपरेतून निवृत्त होण्याची इच्छा आहे म्हणजे मोक्षाची इच्छा आहे. सर्व मोक्षेच्छू आहेत आणि अशा वेळेला सर्व ह्या सुखाच्या शोधात आहेत आणि दुःखाच्या निवृत्तीच्या शोधात आहेत. तर प्रत्येकाने कोणी आपल्या बुद्धीच्या साह्याने कोणी आपल्या चालत आलेल्या परंपरेच्या साह्याने या सुखाचा शोध घेतात आणि दुःखाच्या निवृत्तीचा शोध घेतात. परंतु कोणालाही आतापर्यंत जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधोनी पाहे. विचार केला प्रत्येकाने तर मला आता ह्या सुखाविषयी जे काही मला सुख पाहिजे होतं ते अविनाशी सुख परिपूर्ण सुख ज्याला आलम भावना म्हणतात आता पुरे म्हणजे आता याच्यापेक्षा मोठं सुख नाही हे निरतिशय सुख मला प्राप्त झालेलं आहे आणि दुःखाची माझ्या जीवनातून पूर्णपणे निवृत्ती झाली आहे असा या पृथ्वी तलावर फार विरळ्या अशा मानवांचा अनुभव आहे. बाकी सर्वच्या सर्वजण अजून पुन्हा पुन्हा सुखाच्या शोधातच आहेत. कोणी आपल्या स्वबुद्धीने अनेक प्रकाराने विचार केला की धनाने सुख होईल पुत्राधिकाद्वारा किंवा निवडणूक जिंकून किंवा संपूर्ण पृथ्वीचं साम्राज्य प्राप्त करून परंतु कोणालाही प्राप्त झालं नाही. मग अशा वेळेला दुसरे अनेक असणारे धर्म आहेत पंथ आहेत अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत तरी त्यांचं अनुसरण करून तृप्ती ज्याला आपण म्हणतो ती तृप्ती झालेली आहे ज्याच्याविषयी आलम भावना आता पुरे अशी भावना झाली असं सहसा कोणी दिसत नाही. मग या पृथ्वीवर सर्वात जास्त जे लोक आहे ते काही ना काही त्यांना उत्तरोत्तर सुख वाढत आहे. परिपूर्ण सुख जरी मिळालं नाही तर काही ना काही सुखाची वाढ होत आहे आणि दररोज आमच्या जीवनातलं दुःख जे आहे ते कमी कमी होत जात आहे. अशा प्रकारचा अनुभव जर कोणाला असेल तर ह्या सगळ्या पृथ्वी तलावर भारतामध्ये जे लोक जन्मलेले आहेत आणि त्या भारतामध्ये ज्या लोकांनी अपौरुषेय वेदाचं साह्य घेतलेलं आहे आणि वेद ज्याप्रमाणे तुम्हाला क्रिया करायला सांगेल भावना करायला सांगेल किंवा वेद जे तुम्हाला ज्या प्रकाराने जाणायला सांगेल म्हणजे वेदाप्रमाणे भावना वेदाप्रमाणे कर्म आणि वेदानुसारी ज्ञान याविषयी जे श्रद्धा संपन्न आहेत म्हणजे वेदावर ज्यांची आत्यंतिक श्रद्धा आहे वेद जे सांगल काय शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्य ही तृण मानावे आणि घे म्हणतेल या न म्हणावे विषयी विरुद्ध. म्हणजे विष जर शास्त्राने घ्यायला सांगितलं तर ते विरुद्ध आहे असं म्हणायचं नाही आणि शास्त्राने सांगितलं की राज्याचा त्याग करा तर राज्याचा सुद्धा त्याग करायचा. अशा प्रकारचा वेदावर ज्यांचा अत्यंत भरवसा आहे असे जे पुरुष आहे तर ते पुरुष कोणतेही वेदानुसारी साधन करत असले तरी सुद्धा त्यांच्या जीवनात उत्तरोत्तर सुख वाढल्याचा आणि उत्तरोत्तर दुःखाची काही ना काही निवृत्ती झाल्याचा अनुभव येतो. बाकी कोणालाच नाही अशा प्रकारची स्थिती आहे. तर आपला भारतामध्ये जन्म आहे
आणि त्याच्यामध्ये वेदानुसारी असं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आता असं आहे की मनुष्याचं जीवनाचा जर विचार केला, जसं आपण त्याच्या दैनंदिनाचा विचार केला तर आपण एक दिवस विचार केला होता, त्याला अवस्था किती आहे? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. ह्या एका दिवसाच्या एका 2 दिवसाच्या आहेत? जन्मजन्मीच्या. जोपर्यंत मनुष्य जन्मत राहील तोपर्यंत जन्मापासून मरणापर्यंत त्याला ह्या 3च अवस्था असणार. एक तर तो जागा असणार, स्वप्न पाहणार किंवा सुषुप्तीमध्ये जाणार, आहे की नाही. त्याच्यामध्ये दुसरी जी समाधी नावाची अवस्था आहे ती क्वचित कोणाला कोणाला येते. मूर्छा ही तत्कालिक असते, त्यामुळे त्यांचा काही विशेष विचार करण्याचं कारण नाही. पण ह्या 3 अवस्थांनी जीवन युक्त आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सगळ्या मिळून आपल्या जीवनाच्या घटना काय घडतात हे जर आपण पाहिलं तर एक आपल्या ठिकाणी काही ना काही आपण करतो, म्हणजे क्रिया आहे आपल्या ठिकाणी. आणि मनुष्य म्हटलं की अत्यंत भावनाशील प्राणी. त्याच्या मनात अनेक प्रकारचे संकल्प, विकल्प, बुद्धीचे निश्चय, पुन्हा त्या निश्चयापासून ढळणं, अनेक प्रकारचं चिंतन, वेगवेगळ्या गोष्टींचं हे त्याच्या अंतःकरणामध्ये सारखं, ज्याला आपण म्हणतो उथल पुथल, त्याच्या अंतःकरणामध्ये सारखं चालू असतं. मनुष्य जशी ह्या इंद्रियांच्या द्वारा काही ना काही क्रिया करतो, आहे की नाही. इतकी क्रियेची सवय आहे की तुकाराम महाराजांनी लिहिले, हागताही खोडी चळण मोडविते काढी. म्हणजे मनुष्य शौचाला गेला तरी काडीनं उकरत बसतो. अशा प्रकारची काही ना काही क्रिया त्याच्या ठिकाणी होते. आणि कोणी मनुष्य म्हटला की त्याच्या ठिकाणी काही ना काही भावना, संकल्पना ह्या चालू असतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये क्रिया आहे आणि भावना आहे. दुसरी गोष्ट, आपण प्रत्येक गोष्ट काही ना काही जाणून घेण्याची इच्छा करतो. हे पुस्तक आहे, हे पुस्तक कोणतं पुस्तक आहे, हे पुस्तक कोणी लिहिलं, हे पुस्तक तयार कसं काय झालं, याचा उपयोगिता काय, माझा याचा संबंध काय, सारखं आपण जाणून घेण्याची इच्छा करतो, आहे की नाही. म्हणजे आपल्याला आपल्या ठिकाणी जशी क्रिया आहे, जशी भावना आहे, तसंच एक जाणून घेण्याची इच्छा आहे. म्हणजे त्याला म्हणतात ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. त्याचा म्हणजे याचा अर्थ आपल्या ठिकाणी एक ज्ञान आहे, एक त्याला काय ज्ञानाची इच्छा आपल्या ठिकाणी आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनात काहीच नाही. बघा, आपण काहीतरी भावना तरी करतो, क्रिया तरी करतो, किंवा काहीतरी जाणून घेण्याची इच्छा करतो. हे अशा प्रकारचं मानवी जीवनाची एक ठेवणच आहे. अशा प्रकारची आपली एक जीवनशैलीच बनून गेलेली आहे. मग हे सगळं पाहिल्यानंतर जो वेद आहे, जसं आईला आपल्या मुलांचा अधिकार पाहून त्याला कोणतं काम द्यावं, त्याला कोणतं काम सांगावं, त्याला कोणती आज्ञा द्यावी, हे जसं आई जाणते, त्याप्रमाणे आहितापासून काढिती आणि हित देवनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. वेदासारखं दुसरं दयाळू दुसरं साधनच नाही. वेदाला कधी बापाची उपमा दिलेली, कधी कधी मातेची उपमा दिली. वडील जसे एखाद्या वेळेला अधिकाराने मुलाला सांगतात, तसा वेद काही काही गोष्टी विधान करतो, का तुम्ही अमुक एक करात आणि अमुक एक करू नका, अशा प्रकारे वेद हा आपल्याला पित्याच्या पण स्थानी आहे आणि मातेच्या स्थानी, म्हणजे माता पिता दोन्हींची भूमिका बजावणारा अशा प्रकारचा वेद आहे. आणि तो वेद आपल्या मानवाच्या कल्याणाची साधनं सांगतो. तेव्हा वेदाने पाहिलं की मानवी जीवनात जेव्हा क्रिया चालतात तेव्हा त्या क्रिया कोणत्या केल्या म्हणजे त्याच्या जीवनामध्ये समाधान त्याला प्राप्त होईल. म्हणून वेदाने क्रियेचा विचार केलेला आहे. आणि वेदाने काय करा आणि काय करू नका, म्हणजे ज्याला करू नका म्हणून सांगतात त्याला म्हणतात निषिद्ध कर्म, आणि जे करा म्हणून सांगतात त्याला म्हणतात विहित कर्म. अशा प्रकारचं विहित आणि निषिद्ध कर्माचा विभाग वेदाने आपल्याला सांगितला. तो कोणत्या दृष्टिकोनातून? क्रियेच्या दृष्टिकोनातून. मनुष्याने कोणतं कर्म करावं आणि कोणतं कर्म करू नये याविषयी प्रमाण जे वेद वाक्य आहेत, असं जे लोक मानतात, तर त्या लोकांच्या जीवनात ते विचार करत नाही की असं केल्याने काय होईल. वेद म्हणतो की कलंजम मा भक्षय, मांसाशन करू नका, पण आम्ही केलं तर काय होईल अशी शंका नाही. वेद सांगतो ना, शास्त्र म्हणेल ते सांडावे, असं त्यांची धारणा असते. असे जे लोक असतात ते वेदानुसारी कर्म केलं तर त्या पुरुषांच्या अंतःकरणाची शुद्धी होते. आणि ते कर्म सुद्धा कसं, त्यांना जर लोकांमध्ये काही मिळावं, धन मिळावं वाटतं, तर वेदाने धन मिळवण्यासाठी उपाय सांगितले. त्यांना जर वाटत असेल सन्मान मिळावा तर त्याच्यासाठी उपाय सांगितले. कोणाला जर वाटत असेल आपल्याला अनुकूल विषय प्राप्त व्हावे तर त्याचे उपाय सांगितले. कोणाला वाटलं की या जन्मामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा यांनी त्वचेने लिप्त अशा प्रकारचं हे सप्तधातूचं शरीर हे उत्पन्न झालं, आईच्या गर्भामध्ये राहतं. अत्यंत मलिन अशा प्रकारचं हे शरीर आहे, ज्याला आपण म्हणतो की म्हणतात अखंड परे वाहती मळे आणि ज्याची धुता तो कांटाळे, असं नाथ महाराजांनी दिले. नाकातून, गुदद्वारातून
कानातून डोळ्यातून सगळ्या मळच वाहतो. अशा प्रकारचं हे एकदम विनाशी अशा प्रकारचं क्षणभंगूर असणारं अनेक दोषांनी युक्त अशा ह्या शरीराने जरी भोग घेतले तरी काय होतं की या शरीराचा भोग घेणारा हे शरीर जे आहे तर ते शरीर सुद्धा काय हळूहळू बाल्यातून तारुण्यातून वार्धक्यातून पुन्हा ते मरणाच्या दिशेनं जातं. म्हणजे त्याचा 4 चिमट्या राख होते. हे जरी आगीमागी पडे तरी भस्म होऊन उडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुके दोही काजा तरी होय कृमीचा पुंजा, हा परिणाम कपिध्वजा कश्मळुगा. अशा प्रकारचं वाईट शरीर आहे. याच्यापेक्षा या शरीराला सोडल्यानंतर आपल्याला एखादं दिव्य शरीर प्राप्त व्हावं आणि हे 100 वर्षाच्या आयुष्यापेक्षा दीर्घकाल अशा प्रकारच्या सुखाचा आणि दिव्य शरीराने आपल्याला भोग व्हावा की ज्या ठिकाणी अमृत आहे, अमृत प्राशन करायला आहे, कल्पतरूची झाडं त्या ठिकाणी आहे, कामधेनू त्या तिथं आहे, चिंतामणीच्या सडका आहेत. अशा प्रकारचं जे काही सुख आहे, दिव्य सुख आपल्याला असावं तरी त्यासाठी वेदाने आपल्याला पारलौकिक सुख ज्याला असं म्हणतात, स्वर्ग सुख ज्याला म्हणतात, हे सुख आपल्याला प्राप्त व्हावं तर त्याच्यासाठी वेदाने क्रिया करायला सांगितल्या किंवा साधनं सांगितली. त्या सर्वाला म्हणतात वेदाचा कर्मकांडात्मक असणारा भाग. असं ते कर्मकांडाचा भाग सांगितला. आता दुसरे लोक जे त्यांना भावना असतात, त्या जसं प्रत्येक मनुष्याची आपल्या मुलासंबंधाने मित्रासंबंधाने जशी भावना असते तशी सर्वांसंबंधाने नसते, आहे की नाही. आपली जी प्रिय व्यक्ती आहे त्याच्यावर आपली अधिक भावना असते, आहे की नाही. त्याचं आपण अधिक चिंतन करतो, त्याची आपण अधिक सेवा करतो, त्याच्यावर अधिक प्रेम करतो. म्हणजे अशा प्रकारचा बरं हा मनुष्य पाहिला तर माऊली म्हणतात ऐशेने हा सकळू जगडंबरू निखळू, काय श्रद्धेचाच केवळू ओतला असे. ह्या भावनेमध्ये श्रद्धा हा एक महत्वाचा भाग आहे मानवी जीवनामध्ये. आणि कोणत्या माणसाची कुठं ना कुठं श्रद्धा आहे ते त्याच्या चोराला जरी आपण विचारलं का हो तुमची कुठं श्रद्धा आहे की नाही, तो म्हणतो आहे. कोणी ज्यांनी मला चोरी करायला शिकवलं, ज्यांनी मला हे ट्रेनिंग दिलं त्याच्या ठिकाणी माझी काय आहे श्रद्धा आहे. कोणी जरी मनुष्य असला तर त्याच्या पती पत्नी असतात, जरी भांडत असले तरी त्याला एवढं माहिती आहे की ही माझ्या जीवनामध्ये विष कालवणार नाही, आहे की नाही. श्रद्धा आहे की नाही त्याची त्या ठिकाणी देखील श्रद्धा आहे. तेव्हा श्रद्धा ह्या गुणाचा मनोविज्ञानाच्या दृष्टीनं उपयोग करून या वेदाने सांगितलं की अहो हे सगळे ही जी सृष्टीतलं वैचित्र्य आहे, विविध प्रकारची सृष्टी आहे, विविध प्रकारचे हे जे मानवी देह स्त्री पुरुष हे दिलेले आहेत, एकासारखं एक नाही. तर या सर्वांना उत्पत्ती करणारा असा कोण आहे, परमात्मा आहे. आणि तो परमात्मा तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. तो काय आहे, दयाघन असली ना, जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान. तर अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी जीवाने जडावर कितीही प्रेम केलं, आहे की नाही. पैसा हा जड आहे की नाही. त्यांनी त्याच्या ठिकाणी पशवादी धन आहे हे जरी असलं तरी याच्यापासून प्राप्त होणारं जे सुख आहे, यांच्यावर जरी आपण भावना केली, यांची सेवा केली तर याच्यापासून तुम्हाला त्या अविनाशी अशा प्रकारचं अविनाशी सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. तेव्हा तुमची जी भावना आहे की जडावर जरी किती ठेवली तर त्याचा उपयोग नाही. स्वामी महाराज सांगायचे की घोड्यावर मनुष्याचं किती प्रेम आहे त्या मालकाचं, पण जर घोडा मेला तर मालक रडतो, आहे की नाही. पण मालक मेला तर घोडा रडत नाही, आहे की. मालक मेला म्हणून घोडा रडत नाही. याचा अर्थ आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती वस्तू तुच्छ आहे, प्रेम करण्याच्या आलिक म्हणतात त्याला, ती प्रेम करण्याच्या योग्यतेची नाही. तेव्हा भावनाही करायची झाली तर तुम्ही म्हणाल की एखाद्या जीवावर प्रेम करू, तर जीव स्वतः अस्वतंत्र अपूर्ण अशा स्वरूपाचा आहे, तर तो आपल्याला काय समाधान प्राप्त करून देणार. तेव्हा भावना श्रद्धा यांचा विषयच करायचा असेल तर तो जडही करू नये. आणि जीव जरी म्हटलं तर एकादशीच्या घरी शिवरात्र अशा प्रकारचे तो स्वतःच अपूर्ण आहे, तो दुसऱ्याला पूर्ण काय करणार. म्हणून ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या सगळ्या जगाचा उत्पत्ती करता, रक्षण करता आणि संपूर्ण जगाचा संहार करता असा असणारा जो परमात्मा आहे, तो परमात्मा तुमच्या भावनेचा श्रद्धेचा विषय करा आणि मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचं नामस्मरण करा, त्याची पूजा अर्चा करा, त्याचं ध्यान करा. आणि त्यामुळं तुमच्या अंतकरणाचा जे शुद्धी, आपलं स्थिरता ज्याला म्हणतात, तुमचं जे अंतकरण भावनादी सारखी चंचल आहे, काय बहुत चंचळ चपल जाता येता न लगे वेळ अशा प्रकारचं जे मन आहे
चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिव सुदुष्करम. असं जर तुमच्या अंतःकरण वृत्ती किंवा तुमची भावना जर ह्या देवाशी निगडीत केली, परमात्म्याशी निगडीत केली, तर तुमच्या अंतःकरणाला स्थिरता मिळेल. जशी क्रिया आहे, वेदाने सांगितल्याप्रमाणे क्रिया केली तर काय होईल, तुमच्या अंतःकरणाची शुद्धी होईल आणि ह्या भक्तीनं तुमच्या अंतःकरणाची स्थिरता होईल, अंतःकरण स्थिर होईल, त्याच्याची चंचलता जी आहे ती कमी होईल. आणि अशा प्रकाराने वेदाने हे एक साधन सांगितलं. तुमच्या भावनेला योग्य वळण द्यायचं असेल तर वेदाने सांगितल्याप्रमाणे उपासना करणं. तुमच्या क्रियेला योग्य वळण द्यायचं असेल तर वेदाने सांगितल्याप्रमाणे कर्म करणं. आता जी तुमची जिज्ञासा आहे, ज्ञान हे काय ते काय हे जाणण्याची जिज्ञासा, तर बाहेरच्या वस्तू जाणून तुम्हाला काही विशेष पदरात पडणार नाही. विशेष जर तुम्हाला पदरात पडायचा असेल की ज्याला आपण म्हणतो की खरोखर जे जाणायला पाहिजे होतं ते मी जाणलं, आता मला काही जाणण्याचं शिल्लक राहिलं नाही, जे करायला पाहिजे होतं ते मी केलं, आता मला करायलाही काही शिल्लक राहिलं नाही, ज्याला आपण म्हणतो कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. अशा प्रकारचं ज्ञानाची जिज्ञासा करायची असेल तर ह्या संपूर्ण जगताचं मूलभूत कारण जे आहे त्या कारणाचा तुम्ही साक्षात्कार करून घ्या वेदाने सांगितल्याप्रमाणे. आणि ते जे जगताचं मूळ कारण आहे ते दुसरं तिसरं कोणी नसून त्याला परमात्मा असं म्हणतात. तो परमात्मा मीच आहे, म्हणजे मीच ह्या जगताचं आद्य कारण आहे. ओम नमोजी आद्य कारण जे आहे वेद प्रतिपाद्य, ते कारण आद्य कारण म्हणजे जे सर्वांचं कारण आहे पण त्याचं कोणी कारण नाही, असं जे कारण आहे ते कारण मग आम्हाला तर समजावून घ्यायचं, ते समजावून घ्यायचं, स्वबुद्धीनं त्याचा शोध लागणार नाही. तुम्हाला वेदाचा आश्रय घ्यावा लागेल आणि वेदाच्या द्वारा त्या मूळ कारणाचा शोध घ्यावा लागेल. म्हणून माऊलींनी जे काही गीतेवर टीका लिहिताना ज्ञानेश्वरी पहिलं जे मंगलाचरण केलं, जसं इथं मंगलाचरण आहे तसं माऊलींच्या मंगलाचरणात माऊली काय म्हणतात, वेद प्रतिपाद्या, म्हणजे वेदाचा प्रतिपादनाचा विषय. म्हणजे वेदाने सगळा वेद काय करतो तर फक्त परमात्म्याचंच वर्णन करतो, वेद दुसरं कोणाचं वर्णन करत नाही. त्या वेदाने जसं परमात्म्याचं स्वरूप प्रतिपादन केलं ते आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि त्या जाणण्यामध्ये काय आहे, पुरुषार्थ आहे, म्हणजे पुरुषाने केलेला जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाच्या द्वारा पुरुषाला पूर्णपणे यश येतं. यश येतं म्हणजे याचा अर्थ त्याला आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला प्राप्त झाल्याचं समाधान त्याला लाभतं. म्हणून जगाचं मूळ तत्व हे वेदाच्या प्रतिपादनाचा विषय कोण आहे, परमात्मा आहे की नाही. त्या परमात्म्याचं वर्णन कसं केलंय वेदाने, त्या वेदाच्या साह्याने आपण पाहिलं पाहिजे. आणि नंतर तोच परमात्मा वेदाने ज्याचं वर्णन केलंय तो स्वसंवेद्या, तोच परमात्मा काय आहे, मीच आहे असं आपल्याला स्वसंवेद्या, आपल्याला काय होतं, संशय विपर्ययरहित ज्ञान होतं. आणि तो परमात्मा कोण, आत्मरूपा. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, जो स्वतः स्वयंप्रकाश ज्ञानरूप आहे तो कोण आहे, आत्मा नाम तोच मी आहे. आणि जो मी आहे देवा तुची गणेश, जो मी आहे आत्मरूप तोच गणेश देव या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारचं एकदा मनुष्याला ज्ञान झालं की त्याच्या पुढं वेद सांगतो की आता मला मनुष्य जन्माला आल्यानंतर जे करायला पाहिजे, जी भावना करायला पाहिजे, जी क्रिया करायला पाहिजे, जे जाणायला पाहिजे ते सर्व तू जाणलेले आहे. आता वेद सुद्धा अशा पुरुषाला वंदन करतो किंवा त्याला एक प्रकारची शाबासकी देतो, ज्यासाठी तुला हा मनुष्य देह प्राप्त झाला होता त्याचं तू सार्थक केलं, आता तू माझ्या चौकटीतून सुटला. असा जो ज्ञानी पुरुष असतो त्याला पुन्हा वेद अमुक कर आणि अमुक नको करू हे सुद्धा सांगत नाही. ज्या वेळेला त्याला अज्ञान दशा आहे, तो देहाला मी समजतो, मनाला माझं समजतो, बुद्धीला माझी समजतो, तोपर्यंत त्याला हे जाण, बुद्धीशी जोपर्यंत तादात्म्य करतो तोपर्यंत वेद त्याला सांगतो की तू अमकं जाणलं पाहिजे. या ठिकाणी यह चेद वेदीद अथ सत्यमस्ती, यह चेद हा वेदीन महती विनष्टी. अरे जर तू आत्म्याला जाणलं तर तुझं कल्याण झालं, आणि जर तू आत्म्याला जाणलं नाही तर तुझं अकल्याण झालं, तुझा सत्यानाश झाला असं सांगतो. पण ज्या वेळेला हा पुरुष वेदाच्या द्वारा जाणतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सर्व काही आत्माच आहे, दुसरं काहीच नाही. बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी उपाधी आहे, म्हणजे उपाधी कल्पित असते, म्हणजे ती कल्पित पदार्थ हा अधिष्ठानाच्या ठिकाणी कधीच नसतो असं ज्ञान होतं. तर आता त्याला वेद सांगेल का तू हे जाणून घे, सांगतच नाही. भावना करणारं जे मन आहे त्या मनाशी संबंध त्यांनी सोडलेला आहे. आता वेद त्याला विधान करील का, करणार नाही. ज्या शरीराने क्रिया करायच्या त्या क्रियेशी, त्या शरीराशी,
त्याचा संबंध सुटला. देह मी हे नव्हे सरे, आहे की नाही, मी देह नाहीच असं ठरलं तर वेद कुठपर्यंत आज्ञा करतो? जोपर्यंत देहाला मी, मनाला मी किंवा माझं, देहाला मी किंवा माझं, बुद्धीला मी किंवा माझं असं जोपर्यंत आपण म्हणतो तोपर्यंत आपण वेदाच्या चौकटीत आहे. आणि जर ज्या वेळेला आपण ह्या संपूर्ण स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर यांच्याहून अतीत होऊन आपण जेव्हा ब्रह्मच मी आणि मीच ब्रह्म असा आपला बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी असं ज्या वेळेला आपण आत्मानंदात रमून जातो त्यावेळेला वेदही काही सांगत नाही, त्यावेळेला गुरुही काही आज्ञा करत नाही, ईश्वर देखील त्याला काही करत नाही. उलट ईश्वर काय करतो? असा जो ज्ञानी पुरुष आहे त्याचं प्रारब्ध शिल्लक राहिलेले तर त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला भोग देण्यासाठी ईश्वर योजना करीत असतो. ईश्वर त्याला काय करतो तर मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया, योगक्षेम त्यांचा जाणे जळ भारी, वाट दावी करी धरून या. आणि हा जर विश्वास नसला तर भागवतादी सगळे ग्रंथ आहे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पाहावे पुराणी विचारूनी. पुराणात पहा, पण पुराणावर तरी विश्वास असला पाहिजे तर पहा, आहे की नाही. अशा प्रकाराने सांगतात की असा जो पुरुष आहे तो पुरुष या वेदाच्या विधानाच्या चौकटीतून सुटला. आणि हे जे जीवन आहे हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे, याला म्हणतात जीवनमुक्त महापुरुष. आणि ते आपली जी मागणी आहे ती जीवनमुक्तीचीच आहे. आता विषय सांगितला की कर्म, ज्ञान आणि उपासना हा वेदामध्ये 3 भाग वर्णन केलेले आहे. याला म्हणतात कांडत्रय निरूपिणी. श्रुतीचं हे कोडीसवानी. गीतेमध्ये सुद्धा काय आहे? कांडत्रयच आहे. म्हणजे वेदामध्ये 3 कांड आहेत, एक कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड. हे मनुष्य जीवनाला कृतार्थता करण्याचं, मनुष्य जीवनाला मार्गदर्शन करून त्याला खऱ्या सुखाच्या, आनंदाच्या राशीवर बसवण्याचं, दुःखातून त्याची कायमची निर्मुक्तता करण्याचं साधन ह्या वेदाने सांगितलेलं आहे. तेव्हा वेदाने ही 3 साधनं सांगितली. मग वेदाने एकच साधन का नाही सांगितलं? सगळी साधनं कशासाठी? दुःखाच्या निवृत्तीसाठी, सुखाच्या प्राप्तीसाठी. आणि सर्व मानव मात्रांना तीच इच्छा आहे. मग कोणतं तरी एकच साधन सांगायचं होतं ना, 3 साधनं वेदाने का सांगितली अशी शंका आपल्याला येईल. तर त्यासाठी वेदाने 3 साधनं जी सांगितली तर मनुष्याच्या जे काही प्रकार आहेत याच्यामध्ये जर पाहिलं तर सर्व एकासारखं नाही. आणि प्रत्येक मनुष्याची मनोवृत्ती वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या मनोवृत्तीला अनुसरून त्यांना न्यायचे कल्याणापर्यंत. पण कल्याणापर्यंत ते ज्या ठिकाणी आहेत तिथून त्यांना एका नंतर एक अशा उच्च पायरीला त्यांना नेऊन शेवटचं जे टोक आहे अत्युच्च अशा प्रकारचे मानवी जीवनाचे कृतकृत्यतेचं जे काही शिखर आहे त्या शिखरावर पोहोचवण्यासाठी वेद हा मातेच्या स्थानी असल्यामुळं त्यांनी अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची देऊ. ज्याचा जसा अधिकार आहे त्याच प्रकारचा त्याला उपदेश देऊन त्याला आपल्या आत्मस्वरूपापर्यंत, स्वरूप स्थितीवर त्याला नेऊन पोहोचवण्यासाठी वेद हा कटिबद्ध झालेला आहे. तर जगाचे तुकाराम महाराज म्हणतात प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक वेदाच्या समोर आहेत, किंबहुना अशी स्थिती आहे. म्हणून 3 प्रकारचे लोक, त्याच्यामध्ये कोणते? काही लोक जे असतात त्यांना विषयाच्या ठिकाणी अत्यंत आसक्ती असते. ते काय म्हणतात, जसं एखाद्या चिकट पदार्थावर माशी बसली तर त्या माशीने किती फडफड केली तरी तिला बाहेरून निघता येत नाही. त्याप्रमाणे काही लोक जे आहेत त्यांची धारणाच अशी होऊन गेलेली आहे की मनुष्याचं जीवन म्हणजे त्याला आवडणारा शब्द, त्याला आवडणारा स्पर्श, त्याला आवडणारं रूप, रस, गंध हे मिळवायचे, भरपूर मिळवायचे, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्या विषयांचा भोग मिळाला की आपण आनंदी होऊ. नुसतं विषयांची आठवण झाली तरी त्यांना आनंद होतो, विषय दिसला तरी आनंद होतो, विषयाचा भोग झाला तरी त्याला आनंद होतो. असं उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याला काय म्हणतात? प्रिय, मोद आणि प्रमोद असं त्याला म्हणतात, बरोबर ना? प्रिय, मोद आणि प्रमोद. विषय पाहिला की जो आनंद होतो त्याला म्हणायचं प्रिय. आपलं विषयाचं दर्शन झाल्यावर, आणि विषय जेव्हा आपल्याला प्राप्त होईल तेव्हा काय म्हणायचं? मोद. आणि विषयाचा भोग झाला की त्याला म्हणायचं प्रमोद. अशा प्रकारची काही लोकांची धारणा झालेली आहे. तर अशा लोकांना मग ते काय करतात? मन मानेल तसा विषयांचा भोग घेण्याचा प्रयत्न करतात, विषय संपादनाचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना सुख प्राप्त होत नाही. तेव्हा दयाळू असणारा जो वेद, त्या वेदाने सांगितलं की मी सांगितल्याप्रमाणे क्रिया करा.
मी सांगितलेल्या जे कर्म टाळा म्हटलं ते तुम्ही टाळा. अशा प्रकारचा वेद ज्या वेळेला कशी क्रिया कोणती करावी, तुम्हाला जरी विषय संपादन करायचा तरी ते विषय संपादन करण्याचा मार्ग मी सांगतो ते साधन करा. तर ह्याला म्हणतात कर्मयोग, आहे की नाही? याला काय म्हणतात? कर्मयोग. मग हा कर्मयोग कोणासाठी हे? तर ते म्हणतात जे अति आसक्त पुरुष आहेत त्यांच्यासाठी कर्मयोग सांगितला. असं केलं म्हणजे त्यांच्या ठिकाणी हळूहळू त्यांना काय वाटतं, वेदावर श्रद्धा ठेवल्यामुळं अमुक गोष्ट करायला नको, वेद सांगतो ती करायची नाही, हळूहळू त्यांच्या ठिकाणी वैराग्याचा संचार होतो. आणि वेदावरच्या श्रद्धेमुळं त्यांना केलेल्या ज्या वेदविहित क्रिया आणि त्या क्रिया सुद्धा ते म्हणतात सकाम करू नका. वेद पुढे जाऊन काय सांगतो, त्या क्रिया निष्काम करा. त्या ते क्रिया करत असताना मी ह्या कर्माचा करता आहे आणि या कर्मापासून मला अमुक एक फल मिळावं अशा प्रकारची इच्छा धारण करू नका. मग असं जर निष्काम कर्म जर आपण करीत गेलो तर कधीतरी एक अशा प्रकारचा जन्म किंवा अशा प्रकारचा काळ येतो की ज्या काळामध्ये आपलं अंतःकरण शुद्ध झालेलं असतं आणि त्या अंतःकरणामध्ये किती वेळा हे कर्म करा, तर कर्म केल्याने काय होईल, जर सत्कर्म केलं तर पुण्य निर्माण होईल, दुष्कर्म केलं तर पाप निर्माण होईल. आणि हे कर्म आपण किती दिवस करत गेलं तरी सुद्धा काय, जर आपण पुण्यकर्म केलं तर स्वर्गात जाऊ, आहे की नाही, आणि पाप कर्म केलं तर नरकात जाऊ. नरकात जाणं हेही दुःखच आहे आणि स्वर्गात जाणं हे सुद्धा दुःखकारक आहे. कारण स्वर्गामध्ये गेलं तरी तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे परतोनी येऊ लागती माघारे मृत्यूलोगा जैसा वेश्या भोगी कवडावेचे मग दारही चेपू नये तेचे तैसे लाजिरवाणी दीक्षितांचे काय सांगो अशी स्थिती आहे. म्हणून त्या मनुष्याला वाटतं केवळ कर्माने आपल्या जीवनामध्ये शाश्वत सुख प्राप्त होणार नाही. स्वर्गाला गेलं तरी पुन्हा खाली यावंच लागतं पुण्य संपल्यानंतर, नरकामधले पाप संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्या योनीला जावंच लागतं. म्हणजे आपली जन्ममरण परंपरा टळत नाही. जोपर्यंत आपण पुन्हा जन्ममरण घेत राहू तोपर्यंत दुःखाची समाप्ती नाही. परंतु हेच कर्म लक्षात आलं ना, इथपर्यंत हे कर्म जर आपण केलं तर या केवळ कर्माने आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. मग वेदाने काही लोक जे असतात ना, ते लोक अशा प्रकारचे असतात की हे झाले विषयासक्त लोक. त्यांच्यासाठी वेद काय सांगतो, कर्म सांगतो, बरोबर ना, कर्मकांडाचा भाग सांगतो. जगामध्ये असा एक वर्ग आहे की त्या ठिकाणी त्यांना कोणी न सांगता देखील काही पूर्वसंस्कारांनी किंवा जगाचं अवलोकन करून किंवा कोणाच्या मार्गदर्शनाने त्यांना असं वाटतं की ह्या विषयामध्ये सुख नाही. कारण काय आहे, विषयाचं सुख ते म्हणतात ना, विषयाचे सुख येथे वाटे गोड काय पुढे अवघड यमदंड. अशा प्रकारचं जे विषय मिळवण्यासाठी किती कष्ट होतात, विषय मिळवण्यासाठी मनुष्याला कष्ट आहे. बरं, मिळवलेले विषय टिकवायला त्याला पण कष्ट आहे. आणि जर तो विषय आपल्याला सोडून गेला तर त्याच्या विरहामध्ये सुद्धा कष्ट आहे. बरं, जो भोग होतो ते जेवढे कष्ट त्या मानाने त्या विषयाचं सुख फारच थोडे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आपल्याला माहिती आहे, तर कीर्तनात सगळ्यांना दृष्टांत माहितच आहे. तो मनुष्य पळत गेला जंगलामधून चालताना, वाघ पाठीमागे लागला, विहिरीत उडी मारली, त्याला एक झाड होतं, त्या झाडाला खाली पाहिलं तर नाग होता, मग त्या झाडाला पकडलं, आहे की नाही, खाली नाग वर वाघ, त्याला पुन्हा मधाचं पोळं, आहे की नाही, त्यामुळे ते मधाचं पोळं हल्लं, माश्या उठल्या, सगळ्यांनी त्याला दंश करायला सुरुवात केली. आणि अशा वेळेला तो मधाचा तो कंद आहे तो फुटला, त्याच्या नाकावर त्या शेंड्यावर एक मधाचा थेंब पडला आणि त्याने जीभ हळूच वर काढली. म्हणतो काय मधाची चव आहे. वास्तविक अशा त्याची स्थिती आहे की त्याला वाघोबा नागोबा मधमाशा यांनी चावलेले आहे. आणि अशा वेळेला त्याला जी चव आहे, काय त्याच्यामध्ये गोडी आहे, तो जरी किती हुशारकीनं सांगत असला तर आपण काय म्हणू, सुख पाहता जवा पाढे आणि दुःख पर्वता एवढे. त्यामुळं आपल्याला या संसारा विषयातलं जे सुख आहे तर ह्या सुख आपल्याला नश्वर अशा प्रकारचं आहे, ते अनित्य आहे, ते मिथ्या आहे, अनेक दोष त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये पारतंत्र्य आहे. अशा प्रकारचं जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या बुद्धीमध्ये असं वाटायला लागतं की हे विषयाचं सुख नको. आणि अशा वेळेला आपण अंतर्मुख होऊन ज्या वेळेला विषयाच्या सुखाचा त्याग करतो, एकांतात ध्यानासाठी जपासाठी किंवा तीर्थक्षेत्रामध्ये किंवा घरदार सोडून संस्थेत प्रवेश मिळवतो, त्यावेळेला पुन्हा काय वाटतं, सगळं खरे पण आता माझ्या आईवडिलांचं कसं असेल, आहे की नाही. त्यावेळेला पुन्हा घरी जे मला खायला मिळत होतं ते इथं मिळत नाही. थंडीच्या दिवसामध्ये गरम पाणी मिळत होतं, आता इथं थंड पाण्याने ते इंद्रायणीवर वारा चालू असतो,
किंवा उघड्यावर आंघोळ करावी लागते, मग तिकडचं बरं आहे. इथं आल्यानंतर काय वाटतं, इतका दोष दर्शन करून आपण इथं आलो आणि इथं आल्यावर पुन्हा काय वाटतं की पुन्हा घरी जावं की काय, असं वाटायला लागतं. आपल्याला वैराग्य नाही का, आहे वैराग्य आहे म्हणून तरच इथं आलो, पण पुन्हा आठवण होते. याचा अर्थ ते वैराग्य परिपक्व नाही, ते कच्चं आहे. म्हणजे काहीशी विषयाची आसक्ती आहे आणि काही वैराग्य आहे. असा पण समाजात एक वर्ग आहे, नाती सक्तो नाती निर्विण्ण त्याला म्हणतात. तर अति आसक्तही नाही आणि अति वैराग्यशीलही नाही. स्वामी महाराजांचे एक गुरुबंधू होते, ते वारले आता. तर ते भुसावळचे होते, जळगाव जिल्ह्यातले. तर ते आले इथं आणि ते गुरुजींच्या जवळ राहिले. ते 6 महिने राहिल्यावर त्यांनी सांगितलं की मला आता घरची आठवण होते. गुरुजी म्हणे मग घरी जा. मग ते घरी गेले. घरी 6 महिने शेती केली. पुन्हा वडिलांना सांगितलं की मला आता गुरुजींची आठवण होते, मला सारखी माऊलीची आठवण होते, तिकडे जावं. ते म्हणे इकडे जा, परत जा. इथं आले, पुन्हा त्यांनी 6 महिने राहिले की ते म्हटले की मला पुन्हा आता घरी आई वडिलांची आठवण होती. गुरुजी म्हणले परत जा. असे 6 वर्ष ते 6 महिने आळंदी, 6 महिने भुसावळ असं करत राहिले. मग त्यांनी गुरुजींना एक दिवस विचारलं की गुरुजी मला असं का होतं, मला इकडं आलं की तिकडे जावं वाटतं आणि तिकडे गेलं की इकडे यावं वाटतं, तर मग आता नेमकं असं का वाटतं, काय करू मी? तर त्यांनी सांगितलं सोपा उपाय आहे, तू इकडेही जाऊ नको आणि तिकडे नको, इंद्रायणीच्या पात्रात पेटी घेऊन उभा राहा, आहे की नाही, कुठंच जाऊ नको. म्हणजे अशा प्रकारची जी स्थिती आहे त्याला म्हणतात नाती निर्विण्ण. अत्यंत लागणारं वैराग्यही नाही आणि अतिशय विषयासक्ती नाही. म्हणजे थोडक्यात काही विषयासक्ती आणि काही वैराग्य, असा जो मनुष्य असतो त्याला साधन सांगितलं श्रुतीनं. श्रुती भगवती काय साधन सांगते, उपासना, भक्ती. त्यांनी भक्तीचं साधन करावं. आणि जे लोक अशा प्रकारचे की उठिले वैराग्य जेणे त्रिवर्ग ऐसा सांडणे ओमुनी या सुने आताच गेले. आता काही जरी झालं तर ते म्हणा कुत्र्याने, स्वामी महाराज सांगायचे, मनुष्यानी वांती झाली ती कुत्र्याने खाल्ली, ती कुत्र्याला पुन्हा झाली, आता कोणाला खाण्याचं वाटेल, आहे की नाही. कसं वर्णन, त्याला काय बिभत्स, कसं किळसवानं वर्णन आहे, तर माणसाला खायला वाटणार नाही. तसे जे हे विषय आहे, तर हे विषय अशा प्रकारचे आहे. ऐहिक असो नाही तर पारलौकिक असो, ऐहिकीचे का पारलिक तरीचे भोग पायिक झालिया इच्छेचे, परी हे भोगावे न रुचे मना माझी. त्याला सगळे विषय जरी त्याच्या पुढे आले तरी त्या ठिकाणी त्याला नको वाटतात. अशा प्रकारचा जो अतिशय वैराग्य संपन्न पुरुष आहे, तीव्रतम वैराग्य ज्याच्या अंतकरणात उदित झालेला आहे, त्याला इहलोकातलाही कोणता भोग स्वतः होऊन आला तरी नको आणि परलोकातला भोग आला तरी नको, असा जो पुरुष आहे तर त्याला वेद कर्म किंवा उपासना सांगत नाही. त्याला काय सांगते, तू कोण आहे, काय तो काय मी कोण आहेसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. या ठिकाणी मी कोण आहे याचा विचार करावा, तर त्याच्यासाठी तत्वमसी, ते तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस, अशा प्रकारचा उपदेश श्रुती माता करते. याला म्हणतात ज्ञानकांड. एक झालं कर्मकांड, एक झालं उपासनाकांड आणि अत्यंत वैराग्य संपन्न पुरुषांना या ठिकाणी ज्ञानकांडाचा उपदेश श्रुती करते. आता आपण कोण, आपण कशाचे अधिकारी आहे हे कोणाला कळेल का, आपल्यालाच कळेल. आपल्यालाच कळेल. आपल्या ठिकाणी वैराग्य आहे की आपल्या ठिकाणी विषयासक्ती आहे की आपल्या ठिकाणी काहीच वैराग्य आणि काही विषयासक्ती आहे. यानुसार आपण आपल्या जीवनामध्ये साधन निवडलं पाहिजे आणि ते वेदानुसारी निवडलं पाहिजे. आता या ठिकाणी हे जे ग्रंथाचे कर्ते आहेत, ते कर्ते जेव्हा मंगलाचरण करतात तेव्हा मंगलाचरण करताना, आता मंगलाचरणाच्या पद्धतच अशी आहे की आपलं जे इष्ट दैवत आहे त्या इष्ट दैवताला आपण नमन केलं पाहिजे. तेव्हा या ठिकाणी इष्ट दैवताला नमन करणं म्हणजे काय, उपासना, आहे की नाही. उपासनेचा विषय कोण आहे, आपलं इष्ट दैवत. तर ते इष्ट दैवत आहे भगवान रामचंद्र प्रभू आणि त्यांचं मंगलाचरण करत असताना म्हणजे भक्ती करायची, आहे की नाही, त्यांची भक्ती करायची. तर या ठिकाणी ते असं सांगतात की बरोबर आहे की ही जी भक्ती आहे ही तरी कोणाला होते, तर याच्याविषयी काय आपलं कोण माऊली म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जर तुम्हाला भगवंताविषयी, परमात्म्याविषयी जर तुम्हाला आवड निर्माण व्हायची असेल म्हणून विठ्ठली आवडी, तर अनेक जन्मातलं म्हणजे हे जे निष्काम कर्म आहे त्या निष्काम कर्माची केलेली जी पुण्याई आहे आणि त्या पुण्याईनं ती निष्काम कर्म कोणासाठी केलं, भगवंतासाठी केलं. आपण केलेलं कर्म हे एक फुल आहे आणि ते फुलापासून आपल्याला काही भोग पाहिजे का, नाही. ते कोणाला समर्पण करायचं, ईश्वराला. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केलिया होया अपारा तोषा लागी.
मग ती पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विंदती तच्छृणु यथा सर्वभूत यथा प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवा. अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. म्हणजे हे कर्म जर आपण ईश्वरार्पण बुद्धीने केलं तर त्या ईश्वराची काय होते, आपल्यावर कृपा होते, आपल्यावर अनुग्रह होतो. आणि ते जे कर्म आहे ते कर्म न राहता ते काय होतं, भक्तीमध्ये रूपांतर होतं. आपण करतो कोणासाठी, भक्तीसाठी. भक्ती माझ्या इष्टदेवतेच्या प्रसन्नतेसाठी केलेलं कर्म याचं पर्यवसान भक्तीमध्ये होतं. दुसरं भक्तीमध्ये तुम्ही पूजा करा, ध्यान करा, दुसरं काही नामस्मरण करा, याचा सुद्धा समावेश भक्तीमध्येच होतो. आणि मग अशा वेळेला ही भक्ती करत असताना ही प्रत्येकाचं काय आहे, कर्तव्य आहे. ज्याला अंतःकरणाची शुद्धी पाहिजे, ज्याला अंतःकरणाची स्थिरता पाहिजे, अशा पुरुषाने भगवंताचं आराधन केलं पाहिजे. ह्यासाठी हे ग्रंथकार म्हणतात की त्यालाही पुन्हा काय पाहिजे, पुण्यच पाहिजे. जो काही हे सगळ्या जगातले लोक कर्म, वेदातल्या कर्मकांड किंवा वेदातल्या उपासनाचं कांडाचं अनुष्ठान करतात का? काहीच लोक करतात, काहीच लोक करतात. मग काही लोकच का करतात? काही उत्तर नाही. त्यांचं काहीतरी भाग्य आहे, त्यांना कोणतं तरी पूर्व पुण्य त्यांच्या जीवनामध्ये फलीभूत होण्याची वेळ आलेली आहे, म्हणून त्यांची वेदावर श्रद्धा आणि वेदाप्रमाणे ते आपला आचार करतात. म्हणजे मनुष्याला आपला वेद सांगणारा सदाचार, वेद सांगतो ती सद्भावना आणि वेद सांगतो ते सद्वस्तू विषयक ज्ञान. हे मनुष्याला जर पूर्व पुण्य असेल तरच त्याची याच्यामध्ये प्रवृत्ती होते. सगळेच लोक आळंदीला येतात का? बोटावर मोजण्यासारखेच येतात, बोटावर मोजण्यासारखेच येतात. काहींचं पुण्य इथे येण्यापर्यंत असतं, काहींचं पुण्य इथं टिकण्यापर्यंत असतं, आहे की नाही? आणि काहींचं पुण्य कमी पडलं तर ते परत जातात. अशा प्रकारचे जितकं आपल्याला काही सगळ्यांना राव वाटत नाही का? किती जण पेटी उचलताना त्यांच्या डोळ्यात सारखे अश्रुधारा लागतात, पण ते म्हणतात काही विलाज नाही, याचा अर्थ त्याचं पुण्य कमी पडतं. आणि काहींना आपोआप त्याची इच्छा आहे घरी जाण्याची, पण त्याचं भाग्य असं असतं तर घरचे लोकच म्हणतात येऊ नका त्याला, तर त्याला आपोआपच याचा अर्थ काय, त्याचं पुण्य आहे. हे सर्व पुण्य नाही, सर्व बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अशा प्रकारचं पूर्व पुण्य जे आहे ते पूर्व सुकृत जे आहे ते फलीभूत होतं आणि या ठिकाणी तो मनुष्य ह्या भक्तीमध्ये रममान होतो. तेव्हा हे ग्रंथकार म्हणतात की पुण्यपुरुष म्हणजे जो सत्कृत्य सद्भावना यांचं अवलंबन करून तो सदैव पुण्यपुरुषी सदैव म्हणजे एक सदैव याचा अर्थ दैवेन सहितम सदैव, ज्याचं भाग्यवान पुरुष असा. आणि सदाएव म्हणजे काय, सदाएव असा पण संधी होतो ना याचा. सदाएव म्हणजे निरंतर. जो भाग्यवान पुरुष आहे, पुण्य पुरुष आहे, तो सदैव, तो नित्य निरंतर काय करतो, बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो नित्य निरंतर त्याला काय वाटतं की खरं फळ काय आहे, ज्ञान त्यागेने एके अमृतत्व मानुसू नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र या जगात काहीच नाही, म्हणून मला ज्ञान मिळवायचं. पण ज्ञान मिळवण्यासाठी काय लागतो, अधिकार लागतो. आणि तो अधिकार कशाने येईल तर मला केलेल्या परमात्म्याच्या उपासनेने येईल. ती उपासना कशी केली पाहिजे, ती सदैव नित्य निरंतर त्या आपलं जे इष्टदैवत रामप्रभू त्याचा आपण नेहमी बोध प्राप्ती करणे. तो बोध प्राप्त करायचा असेल तर बोध कोणाच्या याने प्राप्त होतो तर परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राप्त होतो. त्या परमात्म्याचा अनुग्रह करायचा असेल तर त्या परमात्म्याची काया वाचा मनाने नित्य निरंतर उपासना केली पाहिजे. बोध प्राप्ती कारणे भजावा राम. त्या रामाचं भजन करणं, त्याची शरणागती करणं हे काय आहे, आपलं मुमुक्षुचं कर्तव्य आहे. म्हणून तो म्हणतो की काय पुण्यपुरुषी सदैव निष्काम. आणि तो करताना त्या रामाकडं भजन करायचं बोध प्राप्ती कारणे. बोध सोडून त्या दुसरे कोणतेही त्याला मागायचं नाही. तर त्याच्यासाठी मला काय पाहिजे, फक्त आत्मबोध पाहिजे, आत्मज्ञान मिळालं पाहिजे. यासाठी परमात्मन मी तुझी उपासना करीत आहे. आणि ती सुद्धा कशी करीत आहे, निष्काम. याच्या व्यतिरिक्त काही पाहिजे का तर मला दुसरं काहीच पाहिजे नाही. मला फक्त असं व्हावं, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. या दुःख परंपरेतून मला फक्त कायमचा निर्मुक्त कर, एवढीच आमची प्रार्थना आहे. आणि त्यासाठी काय साधन आहे तर दुःखाच्या निवृत्तीचं साधन आहे
आत्मबोध आहे की नाही. आणि तो बोध प्राप्ती कारणे जोपर्यंत तो बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही. आणि तो बोध परमात्म्याच्या अनुग्रहापासून वाचून प्राप्त होत नाही. म्हणून त्या परमात्म्याचा आपल्यावर अनुग्रह व्हावा म्हणून बोध प्राप्ती कारणे भजावा राम. पण म्हणतात आता ज्या रामाचे भजन करावं वेदाने सांगितलेलं आहे हे बरोबर आहे. परंतु हे ग्रंथकार म्हणतात तो जो राम सांगितलेला आहे त्या रामाचं वास्तव स्वरूप काय आहे. मी विचार केला तर तो राम म्हणजे काय आहे, मायेमध्ये पडलेलं परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. आणि मी जीव आहे, ज्या मी त्याचं भजन करायचं तो जीव आहे. त्याची उपाधी कोणती आहे, बुद्धी उपाधी. आणि बुद्धी उपाधीमध्ये पडलेलं त्या कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब आहे. तेव्हा या ठिकाणी माया उपाधीच आहे आणि बुद्धी ही उपाधीच आहे. या दोन्ही उपाधी कल्पित आहेत आणि त्या दोघांचं अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान एकच आहे. थोडक्यात त्याचं लक्ष जे आहे काय, ईश्वराचं किंवा रामाचं लक्ष काय आहे, ब्रह्म माया अधिष्ठान चैतन्य. आणि जीवाचं लक्ष काय आहे, बुद्धी अधिष्ठान चैतन्य कुटस्थ चैतन्य. का एकच चैतन्य आहे, दोन्ही एकच चैतन्य. का एकाच चैतन्याला कुटस्थ आणि ब्रह्म चैतन्य नाव आली, एकाच चैतन्याला दोन नाव आली. दोन नाव का आली तर दोन प्रकारच्या उपाधी आहेत म्हणून त्याला दोन प्रकारची नाव आली. वास्तविक ते एकच आहे. म्हणजे ज्या परमात्म्याचं मी भजन करायचं तो परमात्माच कोण आहे, मी आहे. आतापर्यंत तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. काय म्हणता तुम्ही की बोध प्राप्ती कारणे भजावा राम. कोणता पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. त्याचं भजन करायचं. परंतु जर तो राम ज्याचं भजन करून मला मोक्ष प्राप्त करायचा तो राम कोण ठरलो, मी. तो मीच आहे आत्मा. तो जो राम आहे ऐके नाही तोच मी कोण आहे, आत्मा राम आहे ऐके नाही. म्हणून ही कथा कशाची कथा आहे, आत्मकथा. ही कथा कोणाची, कौसल्या पुत्र रामाची कथा नाही. ही कोणाची कथा आहे, आत्मा रामाची कथा आहे. म्हणून म्हणतात की तो मीच आहे आत्मा. आणि शिवाय आता काय, आतापर्यंत बोध प्राप्ती कारणे भजावा राम. बोध प्राप्तीसाठी रामाचं भजन करावं हे तुम्ही म्हणत होते बरोबर आहे. परंतु तो रामच कोण ठरलं, मी ठरलो. बरं मी जो आलो तो कुटस्थ आहे म्हणजे नित्य निर्विकार आहे, असंग आहे ऐके नाही, सच्चिदानंद स्वरूप आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे आणि मी नित्य मुक्तच आहे. मग मुक्तीसाठी रामाचं भजन करायचं. ती मुक्ती माझी काय आहे, मीच जर राम असेल, मीच जर आत्माराम असेल तर आत्मारामाला कधी बद्धता माहिती आहे का, नाही. त्याला बद्धता नाही, त्याला मुक्तता प्राप्त करायची का, काय मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे. जो बांधलेला असेल तर त्याला मुक्त करायचं, जो बांधलेलाच नाही त्याला मुक्त काय करायचं. आणि मी आत्मा आहे याचाच अर्थ मी कसा आहे, नित्य मुक्त आहे. बरं आता मला आप्त काम आहे. माझी जी कामना होती दुःखाच्या निवृत्तीची आणि परमानंदाच्या प्राप्तीची. आता जर तो परमात्मा मीच असेल तर माझ्या ठिकाणी दुःख नित्य निवृत्त आहे की दुःख आहे माझ्या ठिकाणी का, जेव्हा वाटत होतं तेव्हाही नव्हतं, तेव्हा पण नव्हतं. आणि सुख मला प्राप्त करायचं का, सुख म्हणजेच मी आहे, सुख म्हणजेच मी आहे. मला वाटतं एक दिवस चिंतन सांगितलं, स्वामी महाराजांना जर कोणी म्हटलं की तुम्ही खूप आनंदी, आमचं काही खरं नाही, आम्ही दुःखी. म्हणजे मला आनंदी म्हणतात, तुम्ही तिकडं काही करा मातीत जा, पण तुम्ही दुःखी असा नाही तर काय. पण मला आनंदी म्हणता, मला शिव्या देता. अरे आनंदी म्हणजे आनंदी म्हणलं की कोण कशा तरी कारणाने आनंद आला पुन्हा तो जाणार. आम्ही आनंदी नाही, आनंद म्हणजेच मी आहे अशा प्रकारची. म्हणजे याचा अर्थ मला त्या आनंद प्राप्तीची कामना नाही, मी आप्त काम आहे. आप्त काम म्हणजे जी कामना मी केली ती माझी तृप्त झाली, कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलं. काम नाही का, आता काम नाही झालो पाही रिकामा. अशा प्रकारची स्थिती त्याला म्हणतात आप्त काम. म्हणजे आपल्या ज्या कामना होत्या त्या सगळ्या कामना पूर्ण झाल्या. तुम्ही म्हणाल माणसाच्या किती कामना असतात, सगळ्या कामना ज्या आहेत सगळ्या कामना जेव्हा आत्मानंदाची प्राप्ती होते तेव्हा त्याच्यामध्ये आनंदाचे जेवढे काही विषय असतील ते सगळे त्याच्यामध्ये काय होतात, त्याच्यामध्ये परिपूर्णता त्यांची होते. दुसऱ्या अध्यायातलं ते शेवटचं काय ते समुद्राचं आपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्.
तद्वत कामायम प्रविशन्ति सर्वे सशांतीमाप्नोती न काम कामी. सगळे जलाशय येऊन कुठं त्या समुद्रामध्ये तशा सगळ्या कामना येऊन त्या आत्मानंदामध्ये सर्वच्या सर्व निमग्न होऊन जातात. वेगळं काही राहत नाही. परिच्छिन्न अशा सुखापेक्षा व्यापक सुखाची जेव्हा त्याला अनुभूती येते तेव्हा तो काय म्हणतो, तो आत्मा मीच आहे, आप्त काम. मग आता कोणाला नमन करायला दुसरा पदार्थ राहिला का? नमन करण्यासाठी काय लागतात? दोन पाहिजे. एक पाहिजे नम्य आणि एक पाहिजे नमिता. ऐक नाही, ज्याला नमन करायचं तो पाहिजे आणि दुसरा काय पाहिजे? नमिता, नमन करणारा पाहिजे. आता जो नम्य आहे तोच काय झाला? नमिता. आणि जो नमिता आहे तोच काय झाला? काय झाला? नम्य झाला. म्हणजे आता कोण राहिलं इथं वंदन करायला? म्हणून ते म्हणतात नमन कोणा करावे म्या. मला नमन करण्याला कोणताच विषय राहिला नाही. हेच खरं नमन आहे. याला म्हणतात वस्तू निर्देश रूप मंगल. अगोदर जे मंगलाचरण करतो आपण, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, हे वस्तू निर्देश रूप मंगल आहे. कोणती वस्तू? सगुण साकार इष्ट देवतेला उद्देशून. आणि हेही मंगलाचरण आहे. पण हे कोणतं? वस्तू निर्देश रूप आहे. परंतु कोणतं? ते परमात्म्याचं रूप. परमात्मा कधी रामरूप होईल, कधी कृष्णरूप होईल, कधी विटेवर उभा राहील, कधी नृसिंह होईल. हे त्याचं तटस्थ लक्षण आहे. कधी असतं तर कधी नसतं. परंतु हे जे लक्षण आहे कोणते? वस्तू निर्देश रूपच मंगल आहे. पण कोणाचं? ते सगुण परमात्म्याचं केलेलं वर्णन आहे. सगुण साकार परमात्म्याचं केलेलं वर्णन मंगल आहे, किंवा सगुण निराकार परमात्म्याचं केलेलं वर्णन आहे. परंतु ज्या वेळेला परमात्म्याचं ते रूप जे आहे ते काय कायम स्वरूपाचं राहत नाही. ते कधी असतं तर कधी नसतं. परंतु वस्तू निर्देश रूप मंगल जे त्याला आपण त्याला काय म्हणतो? तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. तर या बरोबर ना? तर स्वरूप लक्षण म्हणजे जे ज्याला सोडून कधीच राहत नाही. खडी साखरेची गोडी खडी साखरेला सोडून कधी राहते का? तसं सच्चिद आनंद हे परमात्म्याला सोडून कधीच राहत नाही. आणि तो परमात्माच काय आहे? आत्मा आहे. म्हणजे ते माझं स्वरूप लक्षण आहे. म्हणून असं माझं स्वरूप लक्षण काय? सच्चिदानंद ब्रह्म. ऐक नाही. आणि तटस्थ लक्षण कोणतं आहे? ज्याच्यामुळं जगत उत्पन्न होतं, ज्याच्यावर भासतं, ज्याच्यामध्ये लीन होतं, याला काय म्हणतात? तटस्थ लक्षण. आणि स्वरूप लक्षण ते त्याला कधी सोडून राहतच नाही. सच्चिदानंद हे ब्रह्माचं काय आहे? स्वरूप लक्षण आहे. आणि जगताची यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ज्याच्यापासून प्राणी उत्पन्न होतात, ज्याच्यामध्ये राहतात, ज्याच्यामध्ये लीन होतात, तो परमात्मा काय? येन जातानी काय? यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत प्रयन्ते अभिसविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद ब्रह्मेती. हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. आपलं हे त्याचं तटस्थ लक्षण आहे. तेव्हा या ठिकाणी जे मंगलाचरण केलं हे कोणतंही वस्तू निर्देश रूप मंगल. पण वस्तू कोणती? सगुण का निर्गुण? तर निर्गुण असणाऱ्या वस्तूला केलेलं मंगल आहे. खरं जर पाहिलं तर आता आपलं हे मंगलाचरण संपलं तर हे इतकं मंगलाचरण आपण थोडं विस्ताराने याचा चिंतन करण्याचा थोडा प्रयत्न केला. तर हे कशासाठी? की मनुष्य जीवनामध्ये सर्वात पराकोटीची स्थिती असेल तर हे मंगलाचरणासारखं आपल्याला वाटलं पाहिजे की हेच असंच आहे. आपणही ज्या वेळेला कधी आपल्या जीवनामध्ये चिंतन करतो तर चिंतनामध्ये समारोप शेवट आपला असाच झाला पाहिजे. कसा झाला पाहिजे? जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्याभान मदती माझी होतसे त्याच्या अज्ञानी भाषे जगत तथा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयंब्रह्म मिच्यासे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मिच्या आहे आत्मा आत्मकाम तरी भजन कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.